भूक लागली की अशी माकडं वानरं झाडपाला खातात, शेतातलं धान खातात, फळं खातात. प्रत्येकाचं जगणं वेगळं आहे. पोट भरण्यासाठी दिवसभर धावपळ चाललेली असते. संध्याकाळ होताच चिमणी काय, पाखरं काय, माणसं काय, सगळी आपल्या आपल्या घरट्याकडे वळून जातात. गेले. भीती प्रत्येकालाच आहे. माणूस तर भीतीसाठी मस्तपैकी घर बांधतो, बंगला बांधतो. मुंग्याला सुद्धा मध्ये येता येऊ नये. आठवतं का तुम्हाला, आपल्याला लहानपणी एक कविता का कथा असायची. माकडाला घर बांधण्याचं स्वप्न पडतं. धडा पाऊस कोसळतो, रात्रंदिवस भिजावं लागतं आणि मग माकड विचार करतं की आपण सुद्धा एक घर बांधू. जो पण पाऊस चालू आहे तो पण घर बांधण्याचा विचार करतं. पाऊस संपला की पुन्हा ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावरती उड्या मारायला सुरू करतं आणि घर बांधायचं केव्हाच त्याचं विसरून जातं. माणसाला बुद्धी दिली, विचार दिला, कृती करण्याचं सामर्थ्य दिलं, म्हणून माणूस चंद्रावर सुद्धा घर बांधायला चालला. चला तर अशा ह्या प्राण्या पक्ष्यांसारखं थोडंसं हलकं जीवन जगता येईल का? स्वच्छंदी राहता येईल का? राहायचं ना स्वच्छंदी, आनंदात राहा, मस्त जगा आणि छोटंसं तुम्ही पण घर बांधा. नमस्कार. भूमिपुत्र वाघ, लोकित महाराष्ट्र.